बोलतायत हा फक्त विजयाचा उन्माद आहे, बाकी काही नाही. 5 वर्षाने तो उन्माद बदललेला असेल, जनता कंटाळलेली आहे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, या गोष्टीवरती विचार होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित करतायत. अंबरनाथ नगर परिषदेच्या वेळी स्वतः शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित केलेली आहे. या शंका फक्त विरोधी पक्षांच्या नाही आहेत, सत्तेमध्ये जे आहेत पण जे विरोधात लढतायत वेगवेगळ्या नगर परिषदांमध्ये, महानगरपालिकांमध्ये, ते सत्ताधारी सुद्धा ईव्हीएम बद्दल चर्चा करतायत. त्यामुळे कुठेतरी या निकालाला ही संशयाची किनार आहेच ना. संशयाची किनार आहे या विजयाला, अशी एक प्रतिक्रिया आहे. संजय ठाकूर यांच्यापर्यंत येतो. मला एक पटकन प्रतिक्रिया या निमित्तानं आधी विकास पासलकरांची घ्यायची आहे. सातत्यानं हे सांगितलं जातंय विकास पासलकर की अजित पवारांनी ईव्हीएम वर शंका घेतली. काही म्हणणं आहे का आपलं यावर? हे खरं आहे का? आणि अजित पवारांना असं वाटायला कधीपासून लागलं की ईव्हीएम मॅनेज होऊ शकतं? काल परवापर्यंत ज्या वेळेला सुप्रिया सुळे हे बोलत होत्या तेव्हा अजित पवार त्याचा विरोध करत होते. नाही, आता जे प्रवक्ते म्हटले की अजितदादांनी, माझ्या तर माहितीमध्ये अजितदादा कुठेही पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये आताच्या ह्या निवडणुकांमध्ये कुठेही दादांनी भाष्य केलेलं मला तर कल्पना नाहीये. कारण शेवटी दादा फील्डवरती जेव्हा जात होते त्यावेळेस सुद्धा त्यांची अनेक भाषणं होती. त्यामध्ये दादांनी कुठेही जी मतं मागितली किंवा जनतेला जे मतदानाचा आग्रह केला किंवा विनंती जी केली, थांबा ना, आता तुम्ही बोलत होते ना, ऐका ना, अहो तुम्ही बोलताना कुणी मध्ये बोललेलं नाहीये हे लक्षात घ्या की आपण शेवटी आता निवडणुकीच्या अंतिम निकालाकडे चाललेलो आहोत. लक्षात घेतलं पाहिजे आपण लोकशाहीमध्ये ना स्वीकारलं पाहिजे काही गोष्टी. कायम आपण नाचता येणं अंगण वाकडं म्हणून आपण असं चालत नसतं. आमच्या नेतृत्वाने कुठल्या अंगाने किंवा कुठल्या इलेक्शन मध्ये वापरलेलं आहे हे समजून घ्या. पहिल्यांदा जे निवडणुकीमध्ये जी मतं मागितलेली आहेत तुम्ही लक्षात घ्या ते कुठल्या. नाही पण योगेश शिले एक मुद्दा घेतो. तुम्ही सातत्यानं हा मुद्दा मांडताय. आम्ही पण आमच्याकडे रेकॉर्डमध्ये तपासून पाहिलं, ईव्हीएम मध्ये 2,500 मतं आधीच घातली जातात असं अजित पवारांचं वक्तव्य नाही सापडत आहे. मला तुम्ही तारीख वगैरे सांगू शकाल का? अच्छा, म्हणजे अजित पवार बोलले असं आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बोलले असं म्हणणार आहात? नक्की बोललं कोण? राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जे बोलले होते त्याला अजित पवारांनी दुजोरा दिलेला आहे. अहो दुजोरा काय, तुम्ही काही कोणी काही बोललं म्हणून जर राष्ट्रीय अध्यक्ष त्याला दुजोरा वगैरे देतात? राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पुण्याचे असं बोलले आणि त्याला अजित पवारांनी दुजोरा दिलेला आहे. ठीक आहे, मी दोघांना थांबायला सांगतो कारण आता पुणे आणि मुंबईतल्या वेगवान पद्धतीनं बातम्या येत आहेत. मी आधी पटकन जातोय आमची सहकारी प्रणिता यांच्याकडे. पुण्यातून महत्वाची बातमी आहे. 46 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहे. अजित पवार यांनी ज्या ठिकाणी जंग पछाडली होती, अत्यंत वेगवान त्यांचा